नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. नो एव्हरीथिंग अबाउट IPO या अंतर्गत आज आपण बघणार आहोत माझगाव डॉक व लिखिता इन्फ्रा या दोन IPO विषयी अधिक माहिती. सध्या एकूण 3 कंपन्यांचे IPO प्रायमरी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यापैकी UTI AMC या IPO विषयीची माहिती आधीच आपण एका स्वतंत्र व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. आज आपण या दोन IPO विषयी अधिक माहिती बघणार आहोत. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि समजून घेऊया की ह्या व्हिडिओमध्ये आज आपण काय काय बघणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये या दोन्ही कंपन्यांच्या प्रमोटर विषयी माहिती आपण बघणार आहोत. त्याचसोबत कंपनीच्या कामकाजाविषयी माहिती, कंपनीबाबत फायदेशीर आणि काळजीचे कोणकोणते मुद्दे आहेत याविषयीची माहिती आणि या दोन्ही कंपन्यांच्या IPO विषयी जे काही तांत्रिक माहिती आहे ती देखील आपण बघणार आहोत. त्याचसोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी माझं वैयक्तिक मत या दोन्ही कंपन्यांविषयी सांगणार आहे. आणि एक तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे जी या लिस्टमध्ये नाही आहे, मात्र एक बोनस गोष्ट देखील तुम्हाला सांगणार आहे. सध्या चालू असणारे हे जे तिन्ही IPO आहेत ह्याविषयी अधिक माहिती, ज्या माहितीचा तुम्हाला या IPO मध्ये गुंतवणूक करताना उपयोग होऊ शकतो अशी एक माहिती देखील या व्हिडिओच्या दरम्यान आपल्याला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. चला तर सुरू करूया आणि सर्वात पहिल्यांदा समजून घेऊया की या कंपनीच्या प्रमोटर विषयी माहिती. तर माझगाव डॉक आपल्या सर्वांना माहितीच असेल की ही भारत सरकारची कंपनी आहे आणि संरक्षण मंत्रालयाच्या अधीन ही कंपनी कामकाज करते. भारत सरकारची कंपनी असल्यामुळे माननीय राष्ट्रपती असतात तेच त्या कंपनीचे प्रमोटर असतात. त्यानंतर लिखिता इन्फ्रा ही जी दुसरी कंपनी आहे त्याच्याही प्रमोटर विषयी आपण अधिक माहिती समजून घेऊया. तर श्री श्रीनिवासराव गड्डीपती आणि लिखिता गड्डीपती ह्या दोन प्रमोटर ह्या लिखिता इन्फ्राचे आहेत. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि समजून घेऊया या दोन कंपन्या नक्की कोणत्या स्वरूपाचं कामकाज करतात त्याविषयी अधिक माहिती. माझगाव डॉक आपल्याला माहिती आहे की 1934 साली स्थापन झालेली ही भारत सरकारची कंपनी आहे. ह्या कंपनीचं मुख्य उद्देश आणि मुख्य काम हे दोन प्रकारचं आहे. एक म्हणजे युद्धनौका आणि दुसरं म्हणजे पाणबुड्या, ज्या भारतीय नौदलाला आणि तटरक्षक दलाला उपयोगी पडतील अशा युद्धनौका आणि पाणबुड्या निर्माण करणं आणि त्यांचं दुरुस्ती मेंटेनन्स बघणं. तर हे या कंपनीचं मुख्य काम आहे. अर्थातच युद्धनौका आणि पाणबुड्यांसोबतच आपल्या नौदलाला आणि तटरक्षक दलाला उपयोगी पडतील अशा इतर अनेक प्रकारच्या ज्या नौका असतात तर त्याही बनवण्याचं काम माझगाव डॉकमध्ये केलं जातं. त्यानंतर आत्तापर्यंत या कंपनीनं एकूण 795 वेगवेगळ्या प्रकारच्या नौकांची निर्मिती केलेली आहे. यामध्ये आपण युद्धनौका, मिसाईल बोट्स, फ्रिगेट्स, पाणबुड्या, डिस्ट्रॉयर, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर टँक्स असतात, तर अशा अनेक प्रकारचे टँकर म्हणतात त्यांना, तर अशा प्रकारच्या अनेक नौकांचा या कंपनीनं आत्तापर्यंत निर्मिती केलेली आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि समजून घेऊया की लिखिता इन्फ्रा ही कंपनी नक्की कोणत्या स्वरूपाचं कामकाज करते. तर 1998 साली स्थापन झालेली कंपनी असून ही जी कंपनी आहे ही तेल आणि गॅस पाईपलाईनची पायाभूत सुविधा पुरवणारी कंपनी आहे. म्हणजे नक्की काय करते तर मोठमोठ्या कंपन्यांसाठी वेगवेगळ्या शहराअंतर्गत असेल किंवा देशांतर्गत असेल तर तेल आणि गॅस पाईपलाईन बसवणं, त्यांची दुरुस्ती करणं, त्यांची निगा राखणं, त्यांचा मेंटेनन्स करणं हे या कंपनीचं प्रमुख काम आहे. आता ही इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी असल्यामुळे आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. बांधकाम क्षेत्रामध्ये डायरेक्टली ही कंपनी नाही आहे, तर पाईपलाईन क्षेत्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा पुरवणारी ही कंपनी आहे. त्यामुळे इतर इन्फ्रा कंपन्यांबरोबर डायरेक्टली तुलना करणं या कंपनीच्या बाबतीत आपल्याला शक्य नाही आहे. तर ह्या कंपनीनं भारतामधला पहिला जो इंटरनॅशनल स्वरूपाचा जो एक प्रोजेक्ट होता भारत आणि नेपाळ या दोघांमध्ये, क्रूड ऑइल म्हणजे जे इंधनासाठी लागणारं तेल असतं आणि तत्सम पदार्थांचं पाईपलाईन या कंपनीनं स्थापन केलेली आहे. तर हा पहिला आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट देखील या कंपनीनं केलेला आहे. त्याचसोबत मागील 21 वर्षामध्ये या कंपनीनं भारतातल्या वेगवेगळ्या 16 राज्यांमध्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये आपल्या कामकाजाचा विस्तार वाढवलेला आहे. आणि
जर तुम्ही या कंपनीचे ग्राहक बघाल तर ह्याच्यामध्ये ONGC, गेल, SCG, इंडियन ऑइल सारख्या दिग्गज सरकारी कंपन्या या कंपनीच्या ग्राहक आहेत. आपण पुढे जाऊया आणि समजून घेऊया की ह्या दोन्ही कंपन्यांसाठी कोणते फायद्याचे मुद्दे आहेत आणि कोणते मुद्दे असे आहेत की जिथे थोडंसं आपल्याला गुंतवणूक करत असताना काळजी घेणं आवश्यक आहे. तर सुरुवात पहिल्यांदा आपण माझगाव डॉक या कंपनीविषयी माहिती घेऊया. तर या कंपनीचे फायदेशीर बाजू काय आहेत? तर भारतातली नौका बांधणी क्षेत्रातली ही दिग्गज कंपनी आहे. आणिही काही कंपन्या आहेत, कोचिन शिपयार्ड आहे, वगैरे कंपन्या आहेत, पण ही दिग्गज कंपनी आहे. दुसरी फायदेशीर बाजू अशी आहे की ह्या कंपनीकडे जागतिक दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ज्याला आपण पायाभूत सुविधा म्हणतो ते उपलब्ध आहे. त्यानंतर मुंबईसारख्या अतिशय स्ट्रॅटेजिकली लोकेटेड ठिकाणी म्हणजे अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी या कंपनीचं अस्तित्व आहे. माझगाव आपल्याला माहिती आहे की मुंबईच्या अतिशय जवळ असणाऱ्या ठिकाणी ही कंपनी आपलं शिपयार्ड म्हणजे त्यांचं जे काही सगळं कामकाज आहे ते मुंबईपासून अतिशय जवळ असणाऱ्या ठिकाणी चालू असतं. तर हे एक या कंपनीच्या दृष्टीनं अतिशय फायदेशीर गोष्ट आहे. त्यानंतर भारत सरकारची कंपनी असल्यामुळे कंपनीकडे अतिशय चांगली ऑर्डर बुक आहे. म्हणजे पुढच्या अनेक वर्षांसाठीचं कामकाज कंपनीकडे आत्ताच तयार आहे. त्याचबरोबर कंपनीची आर्थिक परिस्थिती देखील अतिशय उत्तम आहे. हे झालं या कंपनीच्या दृष्टीनं चांगल्या किंवा फायद्याच्या बाजू. आता आपण अशा काही बाजू बघूया की जिथे थोडंसं आपल्याला काळजी करण्याची थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे. फार काळजीचा मुद्दा असं म्हणता येणार नाही. तर असे कोणते मुद्दे आहेत ते आपण समजून घेऊया. तर एक महत्त्वाचा ह्याच्यामधला पॉइंट असा आहे की फक्त भारतीय नौदल आणि तटरक्षक दल हेच या कंपनीचे मोठे ग्राहक आहेत. हे सोडल्यास इतर फार मोठे ग्राहक कंपनीकडे नाही आहेत. तर त्याच्यामुळे डायव्हर्सिफिकेशन जर बघायला गेलं तर कमी आहे. अर्थात सरकारी कंपनी असल्यामुळे सरकारी विभागांसाठी काम करणं हेच या कंपनीचं आत्तापर्यंतचं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. त्यामुळे देखील हे कारण असू शकतं. अर्थात आणि दुसरं महत्त्वाचं ह्याच्यामध्ये काळजीचं कारण असं आहे की उद्या जर समजा कंपनीला विस्तार करायची वेळ आली, गरज भासली, तर मुंबईच्या अतिशय जवळ असल्यामुळे ह्या कंपनीला कारण हे अतिशय जागा प्रचंड मोठी जागा लागणाऱ्या ह्या म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या असल्यामुळे यांना जागेची मागणी प्रचंड असते आणि त्याच्यामुळे जर विस्तार करायची वेळ आली तर माझगाव डॉकला तिथे जवळपास जागा उपलब्ध नाही आहे. त्यामुळे फार मोठा विस्तार क्षेत्राच्या दृष्टीनं ही कंपनी करू शकत नाही. तर ही एक काळजीची बाजू देखील आपण समजून घेऊ शकतो. त्यानंतर आपण बघणार आहोत लिखिता इन्फ्रा या कंपनीविषयी प्रोज आणि कॉन्स. तर या लिखिता इन्फ्राच्या बाबतीत बघायला गेलं तर मागच्या 20-21 वर्षामध्ये कंपनीनं भारतभर आपला कारभार पसरवलेला आहे. त्यामुळे संपूर्ण भारतभर या कंपनीचं नेटवर्क आहे आणि सगळीकडे कामकाज उपलब्ध आहे. तर त्याच्यामुळे ही एक ह्या दृष्टीनं कंपनीच्या दृष्टीनं फायदेशीर गोष्ट आहे. त्याचसोबत अनेक दिग्गज सरकारी कंपन्या या कंपनीच्या ग्राहक आहेत. त्यामुळे कंपनीला असणारं ऑर्डर बुक त्यांना येणारी पेमेंट्स ही वेळच्या वेळी मिळत असतात. त्यामुळे कंपनीच्या दृष्टीनं ही एक अतिशय चांगली फायदेशीर बाजू आहे. त्यानंतर कमी स्पर्धा असलेलं याचं कारण असं आहे की ह्याला हाय एंट्री बॅरियर असणाऱ्या कंपन्या म्हणतात. म्हणजे काय तर नवीन एखाद्या कंपनीला ह्या क्षेत्रात यायचं झालं तर एंट्री बॅरियर खूप मोठं आहे. अर्थात हेच माझगाव डॉकसाठी सुद्धा लागू आहे. दुसऱ्या कुठल्याही कंपनीला ह्या स्वरूपाचं कामकाज करायचं असेल किंवा अशा स्वरूपाचा बिझनेस चालू करायचा असेल तर एंट्री बॅरियर खूप जास्त आहे. म्हणजे त्याला लागणारा वेळ, त्याला उपलब्ध असणारी जागा या अनेक ठिकाणी त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे कमी स्पर्धा असते अशा क्षेत्रामध्ये आणि ह्यांचं बिझनेस मॉडेल जे असतं हे अतिशय फायदेशीर असतं. कारण इन्फ्रास्ट्रक्चर बनवणं म्हणजे पाईपलाईन पसरणं आणि त्याचं वर्षानुवर्ष मेंटेन करणं असे दोन्ही प्रकारची कामं असतात. त्यामुळे परत परत बिझनेस मिळत जातो. ज्याला रिकरिंग बिझनेस म्हणतात. असा बिझनेस अशा कंपन्यांना मिळत असतो. त्यानंतर मोठे मोठे प्रोजेक्ट हाताळण्याची या कंपनीची क्षमता आहे. भारत नेपाळ दरम्यान असणारा आंतरराष्ट्रीय पाईपलाईन जी आहे ही ह्याच कंपनीनं बांधलेली आहे. त्यामुळे मोठ्यात मोठे प्रोजेक्ट हाताळण्याची क्षमता देखील या कंपनीकडे उपलब्ध आहे. आता काळजीच्या बाजू काय आहेत या कंपनीच्या बाबतीत त्या देखील आपण बघूया. तर हा IPO जो कंपनीने आणलाय हा अतिशय लहान आकाराचा IPO आहे. म्हणजे फक्त 61 कोटी रुपये उभारण्यासाठी हा IPO कंपनीने आणलेला आहे. त्यामुळे ह्याची जी
कॅटेगरी मिळणार आहे लिस्टिंग नंतर ती टी कॅटेगरी असणार आहे. टी कॅटेगरीमध्ये असणारे जे शेअर असतात त्यांच्यामध्ये ट्रेड टू ट्रेड अशा स्वरूपाचेच व्यवहार होऊ शकतात. म्हणजे हा शेअर लिस्ट झाल्यानंतर ह्याच्यामध्ये इंट्राडे ट्रेडिंग होऊ शकत नाही. फक्त डिलेव्हरीसाठीच खरेदी आणि आपल्याकडे असेल तरच विक्री फक्त ह्या शेअरमध्ये करता येऊ शकते. कारण याचे अतिशय कमी शेअर्स एक्सचेंजवर उपलब्ध असणार आहेत. तर हा एक सगळ्यात महत्त्वाची काळजीची बाजू आहे. दुसरी गोष्ट की ह्या अशा कंपन्यांना वाढीची मर्यादित क्षमता असते, संधी असते. याचं कारण असं आहे की गॅस आणि पाईपलाईनचे जे प्रोजेक्ट्स असतात हे काही त्याचे रोज ऑर्डर्स निघत नाहीत. तर हे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स असल्यामुळे यांचं 5 वर्षातनं, 7 वर्षातनं, 10 वर्षातनं अशा मोठ्या कालावधीसाठीचं प्लॅनिंग केलेलं असतं आणि तशाच ऑर्डर निघतात. याच्यामध्ये येणाऱ्या ज्या ऑर्डर्स असतात ह्या मर्यादित असतात आणि खूप पुढच्या ऑर्डर्स आधीच निघालेल्या असतात. त्यामुळे ह्यांच्यामध्ये वाढीच्या ज्या संधी असतात किंवा ग्रोथची जी संधी असते ही मर्यादित स्वरूपाची असते. त्याचसोबत गॅस आणि ऑइल ह्या स्वरूपाचं ट्रान्सपोर्टेशन ह्या पाईपलाईनमधनं होत असल्यामुळे हे जोखमीचं काम असतं आणि त्याच्यामुळे अतिशय कडक निर्बंध आणि कडक नियम ह्या क्षेत्रावर लागू असतात. त्यामुळे या कंपन्यांना कामकाज करत असताना खूप मोठं रिस्की कामकाज करावं लागत असल्यामुळे तो एक धोक्याचा याच्यामध्ये एक बाजू आहे, काळजीची बाजू आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि समजून घेऊया की या दोन्ही IPO विषयी तांत्रिक माहिती. सर्वात पहिल्यांदा आपण माझगाव डॉक विषयी माहिती बघणार आहोत. हा IPO 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2020 या काळात उपलब्ध असेल. आपण ह्या काळात अर्ज करू शकतो. याचा प्राइस बँड थोडासा जास्त त्यांनी दिलेला आहे. ₹135 ते ₹145 ह्या प्राइस बँडमध्ये तो उपलब्ध असणार आहे. प्रत्येक शेअरची दर्शनी मूल्य जे असणार आहे ते ₹10 असणार आहे. जनरली अर्ज करत असताना हायर प्राइस बँडनं अर्ज करावा म्हणजे आपल्याला अलॉटमेंट मिळण्याची शक्यता वाढते. अर्थात हे काही एकमेव कारण नसतं अलॉटमेंटचं, पण हायेस्ट प्राइसनं जर केलं तर अलॉटमेंटची शक्यता वाढते. त्यामुळे ₹145 ज्यांना कुणाला अर्ज करायचा असेल ते करू शकतात. त्यानंतर ह्या शेअरचा लॉट साईज जो आहे तो 103चा आहे. 103 शेअर्स एका लॉटमध्ये आपल्याला अर्ज करावा लागणार आहे. एका लॉटसाठी आपल्याला 14,935 इतकी गुंतवणूक आवश्यक आहे. आता आपल्याला सर्वांना माहीत झालंय की 145 गुणिले 103 हा जर गुणाकार केला तर हा आकडा येतोय. त्यानंतर आपल्याला हे देखील आता माहीत झालंय सर्वांना की कमीत कमी आपल्याला एका लॉटसाठी आणि जास्तीत जास्त आपण रिटेल कॅटेगरीमधनं अर्ज करत असल्यामुळे 13 लॉटसाठी अर्ज करता येतो. आता काही महत्त्वाच्या तारखा बघणार आहोत. या तारखा बघत असताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की ह्या टेंटेटिव्ह तारखा आहेत ह्याच्यामध्ये काही दिवसांचा फरक पडू शकतो. तर याच्यामध्ये अलॉटमेंट जी असणार आहे ती 7 ऑक्टोबरला होणार आहे. 7 ऑक्टोबरला आपण चेक करू शकतो जर आपण अर्ज केला असेल तर आपल्याला अलॉटमेंट मिळाली आहे का. 8 ऑक्टोबरपासून रिफंड मिळायला सुरुवात होणार आहे. आपले जे होल्ड केलेली अमाऊंट असणार ती रिलीज होऊ शकते जर आपल्याला अलॉटमेंट झाली नसेल तर. त्यानंतर आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये 9 तारीखला हा शेअर जमा होऊ शकतो आणि तसं जर झालं तर 12 तारीखला हा एक्सचेंजेसवर ट्रेडिंगसाठी लिस्ट होऊ शकतो. तर हे या IPOचे तारखा आहेत. आपण आता पुढे जाऊया आणि लिखिता इन्फ्रा या कंपनीच्या IPO विषयी देखील अधिक माहिती घेऊया. बाकी सगळे डिटेल्स सेम आहेत त्यामुळे मी जलद गतीनं सांगतो. तारखा त्याच आहेत 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर. इथे फक्त प्राइस बँड वेगळा आहे. ₹117 ते ₹120 या प्राइस बँडमध्ये हा IPO आपल्याला उपलब्ध आहे. याचं दर्शनी मूल्य देखील ₹10 आहे. त्यानंतर एका लॉटमध्ये 125 शेअर आहेत. आपल्याला एका लॉटसाठी ₹15,000 गुंतवणूक आवश्यक आहे. त्यानंतर कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 13 लॉटसाठी आपण एका डीमॅट अकाउंटमधून अर्ज करू शकतो. महत्त्वाच्या ज्या तारखा आहेत या दोन्हीही IPOसाठी सारख्याच आहेत. 7 तारीखला अलॉटमेंट होणार, 8 तारीखला रिफंड होणार, 9 तारीखला आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये जर अलॉटमेंट झाली तर हा शेअर जमा होऊ शकतो आणि 12 तारीखलाच हा शेअर देखील लिस्ट होणार आहे. आपण पुढे जाऊया आणि ह्या दोन्ही IPO विषयी मी माझं वैयक्तिक मत तुम्हाला सांगतो. माझगाव डॉक विषयी माझं वैयक्तिक मत असं आहे की हा IPO मला गुंतवणुकीसाठी योग्य वाटतोय. जर लिस्टिंग गेनचा विचार आपण करत असू तर लिस्टिंग गेन 50 ते 60% मिळू शकते असा माझा अंदाज आहे. कदाचित
100% सुद्धा लिस्टिंग गेन मिळू शकते. पण सावध थोडंसं असं मी माझी भूमिका घेतली आहे. त्यामुळे 50 ते 60% ह्याच्यामध्ये लिस्टिंग गेन मिळण्याची शक्यता मला आत्ता वाटते आहे. लाँग टर्म दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सुद्धा मला माझगाव डॉक हा जो शेअर आहे हा योग्य वाटतोय. त्यानंतर आपण बघूया लिखिता इन्फ्राविषयी माझं काय मत आहे. तर हा देखील IPO गुंतवणुकीसाठी मला योग्य वाटतोय. अर्थात ह्याच्यामध्ये फार मोठी लिस्टिंग गेन मिळेल असं मला वाटत नाही. पण ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की अतिशय लहान आकाराचा IPO असल्यामुळे म्हणजे फक्त 61 कोटी रुपयांसाठी हा IPO आणलेला असल्यामुळे ह्याच्यामध्ये असणाऱ्या शेअरची संख्या कमी आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला जो अंदाज आहे, हा अंदाज चुकू देखील शकतो. कदाचित ह्याच्यापेक्षा खूप जास्त देखील त्याला लिस्टिंग गेन मिळू शकते. पण माझा आत्ताचा जो अंदाज आहे, तो 10% ते 15%च लिस्टिंग गेन मिळेल. अर्थात ह्याचं जर प्राइस बँड बघितली, तर 10% ते 15% एक 8-15 दिवसासाठी जर आपल्याला लिस्टिंग गेन मिळत असेल, तरी देखील हे काही वाईट लिस्टिंग गेन म्हणता येणार नाही. त्यानंतर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी देखील हा शेअर योग्य वाटतोय. कारण या क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन येण्याची जे प्रमाण आहे हे कमी असणार आहे. त्यामुळे ही कंपनी इथून पुढे प्रगतीच करत जाईल आणि आपल्याला शेअरमध्ये देखील त्याचं ॲप्रिसिएशन मिळेल असं मला वाटतंय. आता मी जे सुरुवातीला म्हटलं होतं, की आपल्याला एक बोनस गोष्ट मला सांगायची आहे. ती गोष्ट मी या ठिकाणी आत्ता सांगतो, की सध्या एकूण 3 IPO आपल्याला उपलब्ध आहेत प्रायमरी मार्केटमध्ये. UTI AMC, माझगाव डॉक आणि लिखिता इन्फ्रा. जर मला असं विचारलं कुणी, तर की तुम्हाला ह्यापैकी एकाच IPO मध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल, तर तुम्ही कोणत्या IPO मध्ये कराल? तर माझं उत्तर अनडाउटेडली माझगाव डॉक असं असणार आहे. याच्यामध्ये कुठलीही शंका नाही, की सर्वात जास्त लिस्टिंग गेन आणि सर्वात चांगला परफॉर्मन्स या तिन्ही कंपन्यांमध्ये माझगाव डॉक करू शकतं. त्यानंतर जर दुसरं मला जर कोणी ऑप्शन विचारला, तर दुसरं ऑप्शन मी कदाचित UTI AMC असं म्हणेन. याचं कारण UTI ही अतिशय मोठी दिग्गज कंपनी आहे. त्यांचा जो IPOचा साईज आहे हा देखील मोठा आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये अतिशय चांगलं आपल्याला भविष्यात ट्रेडिंग होऊ शकतं. अनेक शेअर्स उपलब्ध असल्यामुळे त्या IPOमध्ये देखील आपल्याला चांगलं लिस्टिंग गेन मिळू शकतो. आणि लिखिता इन्फ्रा हे थोडंसं आपल्याला आत्ता न कळणारं कोडं आहे. याच्यात आपल्याला जास्त अंदाज बांधता येणं शक्य नाही. कदाचित या दोन्ही IPOला ओव्हरटेक करून लिखिता इन्फ्राचा IPOच खूप चांगली लिस्टिंग गेन देखील देऊ शकतो. मात्र शेअर्सची संख्या मर्यादित असल्यामुळे मी थोडासा या IPO विषयी सावध पवित्रा घेतोय. अर्थात एक तेच मी आता इथे लिहिलंय, की लहान साईज असल्यामुळे ह्याचं अलॉटमेंट मिळण्याची शक्यता कमी आहे. अर्थात इथे मला एक स्टँडर्ड डिस्क्लेमर देणं आवश्यक आहे, की इथे मी जी काही माझी मतं व्यक्त केली, ही माझी व्यक्तिगत मतं आहेत. ही इन्व्हेस्टमेंट ॲडवाइस किंवा गुंतवणुकीचा सल्ला अशा अर्थानं मी तुम्हाला हे माझं मत सांगितलेलं नाही. हे फक्त शैक्षणिक पर्पजनं मी तुम्हाला माझं मत सांगितलेलं आहे. जर तुम्हाला या IPO मध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तो तुम्ही स्वतःचा निर्णय घ्या. तुमचे जे कोणीही आर्थिक सल्लागार असतील, त्यांच्या सल्ल्यानं तुम्ही या IPO मध्ये गुंतवणूक करू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर नक्की लाईक करा. कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगा. जर तुम्हाला असं वाटत असेल, की हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिचितांना फॉरवर्ड केला पाहिजे, तर नक्की शेअर करा. अजूनपर्यंत शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असा ऑप्शन सिलेक्ट करा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.